रुद्र जोरात उठला. मला समजलं. तू आता जाऊ शकतेस. पुढचं मी बघतो, तो म्हणाला. यावेळी लीलाला उपेक्षित वाटलं नाही, कारण रुद्र तिचं बोलणं खरंच गंभीरपणे घेत होता आणि तिने सांगितलेल्या माणसाला शोधायला निघायला होता. लीलाने मनातच थंड हसू केलं. एक मामूली साफसफाई करणारी माझ्याशी स्पर्धा. फक्त बोट हलवलं तरी गायब होईल ती. काव्या वरचा मजला साफ करून खाली आली आणि जेवायला जाणार होती, पण तिने पाहिलं फेना बाजूला उभी होती, निघायच्या तयारीत. काव्याने खाली मान टाकली आणि शांतपणे पुढे निघाली. थांब, 1 मिनिट. फेनाचा आवाज तिला थांबवतो. काव्या वळली. फेना काही क्षण अडखळली आणि मग विचारलं, तू परत त्या पुलाखाली राहायला गेलीस का? काव्या क्षणभर थांबली आणि मान हलवली. नाही, मी बेसमेंट भाड्याने घेतले. फेनाने नुकताच मिळालेला पगार आठवला. तिने संकोचाने मान हलवली. काव्या पुढे निघून गेली. फेना स्वतःच्याच मनात म्हणाली, मी स्पष्ट का बोलू शकत नाही? नाही, मला विचारला पाहिजे, नाहीतर अस्वस्थता कधी जाणारच नाही. ती काव्याच्या मागे धावली. काव्या जलद चालत होती. पगार पुरत नव्हता. ती काम संपल्यावर लोखंड भंगार गोळा करून काही पैसे कमवायचं ठरवत होती. पण अचानक कोणीतरी तिला एकदम ओढून एका कोपऱ्यात नेलं. काव्या दचकली, किंचाळणार होती, पण लगेच तिला ओळखीचा सुगंध जाणवला. तिचं शरीर धिजलं. थंड पण मजबूत हात, ज्यात एक वेगळाच सुगंध मिसळलेला होता, तिला पूर्ण वेढून गेला. काव्याने वर पाहिलं आणि पहिलंच दृश्य रुद्र. तिचा श्वास अडकला. तू? रुद्रने तिला घट्ट पकडलं होतं. त्याच्या कठोर चेहऱ्यावर दडपलेला राग स्पष्ट दिसत होता. तो हात पुढे करून तिचा चेहरा पुसणार होता. काव्या त्वरेने त्याचा हात थांबवते. नको, नाटक नाहीये. रुद्र थंड हसला. अरे वा, आज नाटक करणार नाहीस? ऑफिसमधून निघाल्यावर रुद्र कुणाला शोधायला गेला नव्हता. तो थेट CCTV रूममध्ये गेला. त्याने पाहिलं येणाऱ्या जाणाऱ्यामध्ये ती निळ्या पोशाखातील साफसफाईवाली. आणि मग त्याला आठवलं, तो जाणवत असलेला एखादा नजर ठेवून असण्याचा भास. तो फिरल्यावर दिसणारा रिकामा कॉरिडॉर किंवा नजरेच्या कोपऱ्यातून दिसणारी ओळखीची सावली. रिया, जिला कोणी दखलही देत नाही, पण CCTV फुटेज पाहताना त्याला जाणवलं. ती रोज त्याच्याकडे बघत होती. काव्याचा अहंकार गळून पडला. कसं समजलं तुला? ती हळू विचारते. रुद्र तिचा हात पकडतो. तू रोज येतेस, बघतेस, कुणाला वाटणार नाही का? काव्या काही बोलणार तेव्हाच, रिया कुठे गेली? मला काही विचारायचं आहे. फेनाचा आवाज आला. काव्याने रुद्रचे ओठ झाकले. इथे सुरक्षित नाही. अर्ध्या तासाने वेस्ट अंडरग्राऊंड गॅरेजमध्ये भेट. तिथे कॅमेरे नाहीत. रुद्रने फेनाचा आवाज ऐकला. क्षणभर संशयाने तिला पाहिलं, मग मान हलवली. काव्या लगेच कपडे ठीक करून बाहेर आली. कुठे होतीस? फेनाने विचारलं. कपडे ठीक करत होते, काव्य सहजपणे म्हणाली. फेनाला ते पटलं. स्त्रीला कपडे ठीक करण्यासाठी कोपरा शोधावा लागतो हे तिला माहीत होतं. दोघी बाहेर आल्या. काय विचारायचं होतं? काव्या विचारते. फेनाच्या डोळ्यात भीती, शंका आणि गोंधळ. काव्याने दीर्घ श्वास घेतला. तुझ्या मनात आधीच शंका आली आहे, म्हणून सांगते. मी तुझ्या नवऱ्याबद्दल कधीच तसं काही वाटलं नाही. त्यानेच मुद्दाम माझ्यावर आरोप ठेवले. फेनाचं हृदय कोसळलं. पण खरं काय आहे मला सांग. मी सहन करेन, ती रडत म्हणाली. काव्याने शांतपणे सांगितलं. त्या दिवशी तू बाहेर गेलीस. तो आंघोळ करून माझ्या खोलीत आला. कशासाठी आला होता हे तुला माहीत आहे. मी त्याला थांबवलं. फेनाने चेहरा झाकून रडायला सुरुवात केली. काव्या म्हणाली, तू खरंच चांगली आहेस फेना. तुझा निर्णय काहीही असो, मी तुझ्यासोबत आहे. कधीही गरज असेल, ही माझी रूमचा ॲड्रेस.
ती फेनाला तिथेच सोडून दिली आणि गॅरेजकडे निघाली. रुद्र गाडीत बसलेला होता. काव्या दिसताच तो बाहेर उतरला. काव्याने खोल श्वास घेतला. तुला माझ्या आईबद्दल समजलं ना? रुद्रचा चेहरा कालवंडला. तुला वर्षापासून माहीत होतं. तू माझ्या जवळ होतीस तरी कधी सांगितलं नाही. मी किती वर्ष शोधत होतो माहिती आहे? काव्या कडू हसली. मला ठाऊक आहे, पण मी कसं सांगू? रुद्रचा हात गाडीच्या छतावर घट्ट आवळला. तू सचोटीने बोलू शकत नाहीस. तू खोटी गोष्टी बोलत राहण्याची सवय झाली आहे. काव्याचे डोळे पाणवले, पण तिने स्वतःला सावरलं. ठीक आहे, ते पुढे बोलू. आता महत्त्वाचं म्हणजे तू इथे आलायस दिवाण बिल्डिंगमध्ये. म्हणजे तू माझ्यासोबत त्याच गोष्टीसाठी आलायस. रुद्र तिच्याकडे पाहत राहिला. काव्या म्हणाली, राजदीप दिवाणने हे अपघात केले, मला मारायला आणि तुलाही. रुद्र शांत पण आतून उकळत होता. म्हणूनच तू इथे साफसफाईवाली बनलीस?